नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावात आज पहाटे 2:30 वाजता सुरू झालेल्या तीव्र वादळी पावसामुळे मालेगाव शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून शेती व पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दुपारपासूनच नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस व वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू होता। परंतु मालेगावात अचानक रात्रीच्या वेळी सुरू झालेल्या वादळामुळे शहरात विजेचा प्रचंड कडकडाट ऐकू येत होता। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली धांदल उडाली। रात्रीची वेळ असल्याने बाहेर असलेल्या वस्तू घरात घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच पंचायत झाली। अचानक वीज गेल्याने त्यात आणखीनच भर पडली। वादळासोबतच 2.5 ते 3 तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे। यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे। पोलीस कवायत मैदान म्हणजेच कॉलेज ग्राउंड पूर्णपणे पाण्याखाली बुडाले असून ते तलावासारखे दिसत आहे। मालेगाव शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरही पाणी आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापारी व शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत। पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच अनेक पशूंनाही या वादळामुळे त्रास सहन करावा लागला। हवामान खात्यानेही पुढील 5 दिवस पाऊस राहण्याचा अंदाज दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत।